श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम मैत्रिणींनो, मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. दीपाली डिझायनर. येथे आपल्याला नवरीचे ब्लाऊज स्टिच करण्यासाठी आलेले आहे. तर आम्ही तर ब्लाऊज पीस काढून घेत आहोत. तुम्ही बघत आहात किती छान अशी हळदीची साडी आहे आणि याचे ब्लाऊज स्टिच करून झाले का मी तुम्हाला दाखवेलच. तर बघा किती छान अशी साडी आहे. कलर कॉम्बिनेशन एकदम मस्त आहे. येलो कलरची साडी आहे आणि हे बघा असा मस्त ग्रीन कलरचा याच्यात ब्लाऊज पीस निघलेला आहे. तर याच्यापासून आपण छान असं ब्लाऊज शिवणार आहोत. इथे मी ब्लाऊज पीस काढून घेत आहे साडीतून. ही झाली एक हळदीची साडी आणि अजून 2 साड्या आहेत. त्याच्यामधले सुद्धा आपण एक एक करून असेच ब्लाऊज पीस काढून घेऊ. व्हिडिओ कंटिन्यू करा मैत्रिणींनो. आणि ही बघा ही एक दुसरी साडी आहे, पैठणीच आहे आणि याच्यातला सुद्धा ब्लाऊज पीस आपण काढून घेऊ. इतके छान असे काठा आहे या साडीचे. पण नवरीचं डिमांड अशी आहे की तिला जास्त डिझाईन हवी नाही आहे त्याच्यामध्ये, नाही तर खूप छान अशी डिझाईन तयार करता येते या ब्लाऊज पीस आणि कलर कॉम्बिनेशन असल्यामुळे. पण तिला सिंपलच ब्लाऊज असं आवडते. तर आपण शिवू हे ब्लाऊज आणि मग मी तुम्हाला नंतर दाखवते. तर अशा प्रकारे मी सगळे ब्लाऊज पीस काढून घेतले आणि पिको फॉलला साड्या या आपल्याकडेच आहेत. पिको फॉलसुद्धा आपल्याला करून द्यायचा आहे आणि ब्लाऊजसुद्धा स्टिच करून द्यायचे आहेत. तर इतक्या छान अशा मस्त साड्या आहे. खूप दिसायला खूप सुंदर आहे आणि कमी किमतीच्या सुद्धा आहेत. ही एक व्हाईट कलरची साडी आहे. याच्यात सिंपलच असा ब्लाऊज पीस निघलेला आहे आणि हे पण ब्लाऊज असं सिंपलच शिवायचं आहे. जसं आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आपण ब्लाऊज स्टिच करून देणार आहोत. आणि हे एक घागऱ्यामधलं ब्लाऊज आहे, वेलवेटचा आहे. वेलवेट हा कपडा थोडा शिवायला परेशानीच होती. तर हा एक ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचा आहे. असे एकूण 4 ब्लाऊज नवरीचे आहे आणि हा एक पिस्ता कलरचा ब्लाऊज नवरीच्या बहिणीचा आहे.